की बार गोळीबार सरकार, म्हणजे पोलीस स्टेशनला तुम्ही बघताय सत्तेत असलेले आमदार गोळीबार करतायत. त्याच्यानंतर बाहेर पोलीस स्टेशनच्या बाहेर येऊन सत्तेतले लोक गोळीबार करतायत. पुण्यामध्ये आपल्या ज्याला शिक्षणाचं माहेर घर म्हणतात अशा तुमच्या आणि माझ्या पुण्यामध्ये कोयता गँग बेफानपणे फिरतीये. ड्रग्ज सगळीकडे मिळत आहेत. त्याचा छापामध्ये हजारो नाही करोडो रुपयाचे ड्रग्ज भेटत आहेत. मग ह्याला जबाबदार कोण आहे? त्याला होम मिनिस्ट्री जबाबदार नाही? मग होम मिनिस्टरनी स्वतःचं काम जर चांगलं केलं असतं तर आम्हाला कुणालाही बोलायची वेळच आली नसती. गृहमंत्री म्हणून जर देवेंद्रजींनी चांगलं काम केलं असतं तर आदरणीय पवारसाहेबांना व्यक्त करावंच लागतं नसतं मत. आता तुम्ही उदाहरणच बघा की हर्षवर्धन भाऊ जे भारतीय जनता पक्षाचे फक्त इंदापूरचे नाही महाराष्ट्राचे मोठे नेते आहेत. आज ते केंद्र सरकारमध्ये साखर व्यवसायाची जी सहकार कमिटी आहे त्याच्यात काम करतात. हर्षवर्धन भाऊंना जर सुरक्षितता आणि धमक्या सत्तेत असलेल्या एवढ्या मोठ्या नेत्याला जर भारतीय जनता पक्षाचे मित्रपक्ष असं त्या पत्रात लिहिलं, तर कोणी धमकी दिली मला माहिती नाही, पण धमकी द्यायची हिंमत पण कोणीतरी करतंय याच्यातूनच बघा ना, याचा अर्थ गृह मंत्रालयाचा फेलियर आहे ना हे. टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पाहत राहा टाइम्स डिजिटल.